अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टेरिफचा नेमका काय परिणाम होईल हे स्पष्ट नाही, पण तरीही टेरिफची भीती आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारात नकारात्मक वातावरण आहे। आज दिवसभरात सेन्सेक्स 705 अंकांनी घसरून 80,080 वर बंद झाला, तर निफ्टी 211 अंकांनी घसरून 24,500 वर स्थिरावला। या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान झालंय। अमेरिकेनं भारतावर लादलेल्या 50% आयात शुल्कचा परिणाम शेअर बाजारावर होतोय। बुधवारी गणेश चतुर्थीमुळे शेअर बाजाराला सुट्टी होती, पण आज भारतीय शेअर बाजारामध्ये अस्थिरता दिसून आली। सेन्सेक्समधील आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील समभागामध्ये सर्वाधिक घसरण झाली। दिवसभरात सेन्सेक्स 705 अंकांनी घसरून 80,080 वर आला, तर निफ्टी 211 अंकांनी घसरून 24,500 वर स्थिरावला। परदेशी गुंतवणूकदारांनी आज विक्रीचा मारा केला, त्यामुळे शेअर बाजारात घसरण झाली। इन्फोसिस, सन फार्मा, पॉवर ग्रिड, टीसीएस, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर असे शेअर्स घसरले, तर टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, ॲक्सिस बँक, एल&टी हे शेअर्स वधारले। आज एका दिवसातच गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान झालंय, त्यामुळे भारतीय शेअर बाजारात आज चांगलीच अस्वस्थता होती।